शिवराय मित्रांनो, जय महाराष्ट्र। आजचा आपला हा हिडन प्लेस आहे फलटण तालुक्यामध्ये बाणगंगा धबधबा। हा बाणगंगा धबधबा असा आहे तिथे कोणी आलंच नाहीये आणि कोणी आलं असं त्याला माहित नाहीये आणि त्याला माहित आहे ते कमेंट मध्ये नक्की टाका ह्या धबधब्याबद्दल। सोबत चला सगळे व्हिडिओ आपल्या पेजवर आपण अपलोड करणार आहोत। बाणगंगा हा धबधबा कडे जाताना जे आपल्या सोबत जे व्ह्यू दिसतो तुम्ही बघू शकता, हा टोटल व्ह्यू आहे। एवढा खतरनाक एवढा सी व्ह्यू आहे का नाही, आणि हा हिडन प्लेस आहे, कोणाला माहित पण नाही ह्या ठिकाणी। तुम्हाला रोडवरून जर बाणगंगेकडे जायचं असेल त्या धबधब्याकडे, सोबत असे हे पान दाखवलेले आहेत, तुम्हाला बघू शकता। ह्या ठिकाणी हा फुल आहे, असं ह्या ठिकाणी पलीकडे जायचं आहे आपल्याला इथून, किंवा तुम्ही इकडून पण जाऊ शकता। ह्या ठिकाणी पाणी असल्यामुळे इथून गेलं एकदम सोपं आहे। हे डोंगर दिसतोय तिथे तो धबधबा आहे त्या पलीकडे। मित्रांनो, बाणगंगेकडे धबधब्याकडे जाताना ना, हा चुकून काही लोक ह्या रस्त्याने जातात, पण तो रस्ता नाहीये। आपल्याला हा बंधारा दिसतोय का, ह्या बंधाराच्या कडेने आपल्याला पलीकडे जायचं आहे, तिकडे तो मेन रस्ता आहे। काही लोक चुकून कधी आला असतं ह्या साईडला, ह्या बंधाराच्या कडे पलीकडे जावा, पण ते स्ट्रेक करतो। काही गोष्टी आपल्याला झाडे वगैरे आढळतात त्या ठिकाणी, काही काटेरी झाडे अशी असतात, हे बघू शकता। ह्याला काटा तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे, त्यामुळं तुम्ही ट्रेक करताना सावकाश करा आणि काही काळजी घ्या तुम्ही। चला सोबत। पावसाळ्यात भिजलेला बाबा याचा काटा। मित्रांनो, रस्ता बघू शकता, हे असा रस्ता आहे। आलं तर सावकाश या, सावकाश जावा, स्वतःची काळजी घ्या। हे बघा, अशा रस्त्याने जाणं म्हणजे आणि ट्रेक करणं म्हणजे लय भारी। आणि सोबत हा व्ह्यू, टोटल हा व्ह्यू आहे। हा बाणगंगेचा ट्रेक करत असताना तिथे एक छोटासा खेकडा, म्हणजे खेकडा म्हणतात त्याला, काही ठिकाणी खूप वेगवेगळे नाव असते, तुम्ही बघू शकता। हे बघा, असे म्हणजे निसर्गामध्ये असे छोटे मोठे खेकडे काही गोष्टी भेटतात, फक्त त्यांना काही इजा नाही करायची, त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये सोडून आपण पुढे निघून जायचं। आणि कुणी काही म्हणजे नाही का बाबा, कोणी त्यांना मारतं हे म्हणतं तसं काही नाही करायचं, त्यांना काही ठिकाणी तसंच त्यांच्यामध्ये संरक्षण करायचं, आपण पुढे निघून जायचं, त्यांना काही नाही करायचं। मी ह्या ठिकाणी आलं का नाही, तुम्हाला एक असा हे दिसेल फलक, बाणगंगा धबधबा, हे असे फलक बघून आणि जे बाण केले ना त्याच्या दिशेने तुम्ही या, किंवा रस्ता चुकू शकता। हा हिडन प्लेस आहे, त्या ठिकाणी काही रस्ते नवीन आहेत, काही पायवाट आहेत, त्यामुळे तुम्ही हे जे असे माझे बाण वगैरे लिहिलेत ना, ते बघून तुम्ही रस्ता क्लिअर करा। तिथं बाण पण दाखवले प्राण्यांकडून आपल्याला एक संदेश आहे, बघू शकता। बाणगंगा धबधबा खाली लिहिला आहे, आम्ही येथे राहतो, रात्री फिरतो, वानर, साळींदर, डुक्कर, कोल्हे, खोकड आणि तरस, त्यामुळे सावकाश या, सावकाश जावा आणि काळजी घ्या। हा टोटल हिडन प्लेस आहे, इथे गर्दी तर अजिबात नसते आणि कोणीच येत नाही इकडे, त्यामुळे आल्याचं काळजी नक्की घ्या। मित्रांनो, आम्ही पोहोचलो आता बाणगंगा धबधबा हिडन प्लेस आहे, हा फलटण तालुक्यामध्ये आहे, फलटण खूप जवळ आहे। तुम्ही बघू शकता पाठीमागे हा बाणगंगा धबधबा, पाठीमागे पाऊस थोडं कमी असं पाणी थोडं कमी आहे, पण ह्या ठिकाणी तुम्ही आला पावसाळ्यामध्ये वगैरे, इकडचा खतरनाक व्ह्यू एवढा खतरनाक दिसतो म्हणा, आणि इथला नजारा सर काय सांगाल पब्लिकला हा धबधब्याबद्दल? धबधब्याला मी दरवर्षी येतो, पण या वर्षी लवकर आलो, खरं तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येण्यासारखं नव्हतं, त्यावेळी तर पाणी पण भरपूर असतं आणि जरा भिजायला वगैरे मजा येते। शक्यतो मी सांगेल की सप्टेंबर एंडिंगला वगैरे तुम्ही या, तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स तिथं करता येईल।